ज्ञानरस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 6 जून म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. आज आपण शिवाजी महाराजांच्या त्या सोहळ्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया आणि अर्थातच शिवाजी महाराजांबद्दलही. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सखळ सुखाचा केला त्याग, करुणी साधिजे तो योग, राजसाधनाची लगबग कैसी केली, असं रामदास स्वामींचं शिवाजी महाराजांबद्दलचं मत होतं. तर सुरुवात करूया आपण राज्याभिषेक सोहळ्याच्या काही सुंदर गोष्टींसाठी. चला. दिवस झरत होते. गागा भट्टांनी राजांच्या मुंजीचा मुहूर्त काढला. अनेक तुला होत होत्या. त्या सर्व धार्मिक विधींना आवश्यक ते साहित्य गोळा झाले होते. अनेक नद्यांची, सागरांची उदके अभिषेकासाठी आणवली गेली होती. शुद्ध चतुर्थी उजाडली. आतल्या सदर चौकात शामियाना उभा केला होता. होमाची सिद्धता झाली. सुवर्ण गंगाळातील मुहूर्ताचे घटिका पात्र पाण्यात तरंगत होते. तो सोहळा पाहण्यासाठी सर्व राण्या, युवराज, राजसनुषा जिजाबाईंच्या सह बसल्या होत्या. चौकात राजांचा मोजीबंधन विधी होत होता. गागा भट्ट व राजपुरोहित बाळभट्ट पौरोहित्य करीत होते. राजांची मुंज झाली. त्यांनी यज्ञोपवीत धारण केले. वाद्यांच्या गजरात मोजीबंधन विधी झाल्याचे जाहीर झाले. दुसऱ्या दिवशी राजांचा विवाह सोयराबाईंच्यासह झाला. सोयराबाई शास्त्रार्थाने थोरल्या राणीसाहेब बनल्या. त्यानंतर राजांचा इतर राण्यांसोबत विवाह झाला. आता राजांच्या अभिषेक विधींना सुरुवात झाली होती. दररोज अनेक होम होत होते. गडावरचे वातावरण उत्साहाने भरले होते. सनई चौघडे झडत होते. गडावर आलेल्या कलावंत असलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन करत होते. जादूगारांच्या प्रयोगाचे चमत्कार होत होते. सकाळ संध्याकाळ गडावर मिष्टान्नाच्या पंक्ती झडत होत्या. वाढत्या चंद्राबरोबर सुखाला भरती येत होती. धार्मिक विधीने व उपवासाने थकलेले राजे रात्री गंगासागराच्या मनोऱ्यात उभे होते. चांदण्यात गंगासागराच्या लाटा चमकत होत्या. गडावर सर्वत्र पसरलेल्या मशाली तरांगणाची आठवण देत होत्या. जगदीश्वराच्या मंदिराकडून उठणारी लकेर वातावरणात तरंगत होती. कुठून तरी डफाचा आवाज कानावर पडत होता. गडाची झोप उडाली होती. थकलेले राजे शय्यागृहाकडे जात होते. राज्याभिषेकाचा अनेक विधीपैकी आणि दानधर्मापैकी महत्त्वाच्या तुलादान विधीला सुरुवात झाली. चांदीचा तराजू टांगला होता. तो विधी पाहण्यासाठी सारे सरदार शामियान्यात गोळा झाले होते. तुलादानासाठी लागणारे सर्व साहित्य तेथे आणून ठेवले होते. राजे तुलादान विधीसाठी तयार होऊन जिजाबाईच्या महाली गेले. जिजाबाईचा चरणस्पर्श करताच जिजाबाईंनी राजांचा चेहरा हाती घेतला. जिजाबाई राजांना पारखीत होत्या. आईची पाणावलेली नजर पाहून राजे बेचैन झाले. चेहरा निरखीत असता जिजाबाई मागे उभ्या असलेल्या पुतळाबाईंना म्हणाल्या, पुतळा, काजळाची डब्बी आण पाहू. काजळ कशाला मासाहेब? राजांनी विचारले. अरे, दृष्ट लागेल म्हणून तीट लावते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. राजे हसले, म्हणाले, मासाहेब, आम्हाला कधी दृष्ट लागणार नाही. का? दृष्ट लागू नये म्हणून तर आम्ही दाढी राखली. सारे हसले. जिजाबाई कृत्रिम कोपाने म्हणाल्या, नेहमी तुम्हाला थट्टा सुचते. म्हणत जिजाबाईंनी काजळाच्या डब्बीत बोट बुडविले. हळुवार बोटांनी त्यांनी राजांच्या गालावर काजळाची तीट लावली आणि काजळाचे बोट आपल्या भांगातून फिरवले. राजे उठले. तुलेच्या ठिकाणी आले. जिजाबाई सर्व राण्यांसह बैठकीवर विराजमान झाल्या. गागा भट्टांचे निर्देश करताच राजे भूमीवर टेकलेल्या पारड्यात जाऊन बसले. अनेक ब्राह्मणास त्यांनी सावरलेल्या दुसऱ्या पारड्यात सुवर्ण होऊन टाकले जात होते. तपकी रिकामी होत होती. 16,000 होऊन पारड्यात पडले आणि राजांची तुला झाली. त्या आनंद प्रित्यर्थ चौघडे झडले. शिंगे फुंकली गेली. राजांची तुला झाल्यानंतर राजांनी ते सुवर्ण ब्राह्मणांना दान केले. त्यानंतर दररोज तुला होत राहिल्या. राज्याभिषेकाच्या दिवसापर्यंत
स्वर्ण शनिवारनार्थ पितळ, तांबे, चांदी यांच्याबरोबर नाना तऱ्हांचे व्यवहार उपयोगी आणि खाद्यपदार्थ ह्यांच्या देखील राजांनी तुला केल्या. ते सर्व राजांनी स्वहस्ते दान केले. सर्व विधी बाळाभट्ट करीत होते. गागाभट्ट त्यांना मार्गदर्शन करत होते. दानासाठी भोजनार्थ सहस्र ब्राह्मण आले होते. बाकीचे पाचाड्यात ठेवले होते. या 7 दिवसात अपरिमित दाणे होऊन राजांनी सर्व ब्राह्मणांना संतुष्ट केले. राज्याभिषेकापूर्वी सर्व प्रायश्चित्त विधी पुरे झाले होते. प्रायश्चित्त विधी व राज्याभिषेक महोत्सव सलग होऊ नये म्हणून गागाभट्टांनी त्यात एका रात्रीचा खंड राखून दोष परिमार्जन केले होते. सारे प्रायश्चित्त विधी पुरे झाले. 7 दिवस अखंड चाललेले होम, ब्राह्मणांचा उठणारा मंत्रघोष, सदैव दिसणारी धावपळ काही काळ थंडावली. राज्याभिषेक पाहण्यास आता साऱ्यांचे जीव आतुर झाले होते. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा दिवस हाती मंगल कलश घेऊन सूर्य क्षितिजावर आला. पूर्वेकडे तोरणा आणि राजगड नजरेत येत होते. राजे सूर्यदर्शन घेत होते. त्यांची नजर त्या दोन्ही गडांवर खेळली. आज रायगडावर राजांचा राज्याभिषेक होणार होता, पण स्वराज्याचा मुहूर्त, स्वराज्याचा विस्तार राजगडावर झाला. सूर्याबरोबरच राजांनी राजगडालाही वंदन केले. सकाळी इंद्री शांती उरकल्यानंतर राजांनी थोडी विश्रांती घेतली, कारण सायंकाळी सुरू होणारा राज्याभिषेक, सिंहासनरोहण व राजदर्शन हे समारंभ सकाळपर्यंत चालणार होते. सायंकाळी राज्याभिषेक विधीस प्रारंभ झाला. प्रथम गणेश पूजन, स्वस्ती वाचन, मातृका पूजन, वसद्वार पूजन झाल्यावर राजांनी नांदीश्राद्ध, नारायण पूजन व आज्यहोम केला. सोयराबाईंसह राजांनी मंडपपूजा केली. महावेदीसमोर प्रत्येक दिशेस 4 कुंभ स्थापन केले. पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजतकुंभ, पश्चिमेस ताम्रकुंभ व उत्तरेस मृत्तिका कुंभ ठेवून त्यात दूध, तूप, दही व जल असे भरले. पूर्वेच्या कुंभात फक्त मध व इतर कुंभात पवित्र जल भरले. कुंभ पल्लव पुष्पांनी व वस्त्रवेष्टनांनी सुशोभित झाले. अभिषेकासाठी औदुंबर शाखांची रौप्य मंडित आसंदी केली होती, ती स्थापिली. अनेक सागरांच्या व नद्यांच्या उदकांनी भरलेले कुंभ व रत्न, गंध, पुष्प, फल इत्यादींनी आणि औषधींनी पूर्ण असे जलांचे कुंभ वेदीजवळ ओळीने लावून ठेवले होते. महावेदीवर अग्नीची व ग्रहांची प्रतिष्ठापना केली. अनेक मृत्तिकांची व कुंभांची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करून सर्वप्रधान होम केला. होमाच्या वेळी सर्व वेदी व सर्व शाखीय ब्राह्मणांनी केलेल्या वेदमंत्रघोषांनी सारे वातावरण धुंदावून गेले. राजे संमंत्रक स्नान करून परत वेदीवर आले. शुक्ल नेसलेल्या राजांना मंत्रघोषात मृत्तिका लावल्या. पंचामृत स्नान झाले. वेदमंत्रांच्या घोषात राजे मंडपात आले. तेथे प्रतिष्ठित केलेल्या आसंदीवर गुडघे लावून त्यांनी आरोहण केले. पाठोपाठ सोयराबाई व युवराज संभाजी राजांच्या नजीक येऊन बसले. गागाभट्टांच्या सूचनेनुसार राजांच्या अष्टप्रधानांनी आपल्या जागा घेतल्या. पूर्वेला मोरोपंत प्रधान तुपाचा सुवर्ण कलश घेऊन उभे होते. दक्षिणेला हंबीरराव मोहित्यांनी दुधाचा कलश सावरला होता. अशा तऱ्हेने अष्टदिशांना त्र्यंबकपंत, रामचंद्रपंत, दत्ताजीपंत, रघुनाथपंत व न्यायाधीश निराजीपंत दही, मध, पंखा, मोर्चेले सावरून उभे ठाकले. गागाभट्टांनी बाळाभट्टांच्या हस्ते अभिषेकाला सुरुवात केली. महापंडित मंत्रघोष करू लागले. अभिषेकाला सुरुवात झाली. भारतातील महानद्यांची उदके राजांचे अंग पवित्र करू लागली. अभिषेकाच्या वेळी चाललेला तो गंभीर मंत्रघोष अंगावर रोमांच करीत होता. आधीच वार्धक्याने क्षीण बनलेल्या जिजाबाईंच्या दृष्टीला मात्र डोळ्यात साकळलेल्या आसवामुळे समोरचं दृश्य धुसर दिसत होतं. क्षणाक्षणाला डोळे टिपून त्या दृश्य मनात साठवित होत्या. मध्यरात्रीनंतर राजांचा अभिषेक संपला. राजा, राणी आणि युवराज यांना सुवासिनींनी ओवाळलेले तुपाने भरलेल्या काशाच्या पात्रात राजांनी आपले मुखावलोकन केले. त्यानंतर राजांनी शुभ्र वस्त्रे व अमोल अलंकार धारण केले. शस्त्रपूजा करून राजांनी ढाल, तलवार, धनुष्यबाण यांचा स्वीकार केला. सिंहासन रोहणाचा समय जवळ येत होता. राणी सोयराबाई, युवराज संभाजीसह राजांनी कुलदेवतेला नमस्कार केला. बाळभट्ट, गागाभट्ट, अनंतभट्ट यांना वंदन केले आणि ते जिजाबाईंच्या समोर आले.
तिघांनी जिजाबाईंना वंदन केले. जिजाबाईंच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. त्यांनी राजांच्या मुखावरून आपली बोटे उतरली आणि ती कानशिलांवर मोडली. राजे सिंहासनारोहणासाठी राजसभेकडे पावले टाकू लागले. राजांच्या सरदारांनी, मानकऱ्यांनी व विद्वान ब्राह्मणांनी राजसभा सजली होती. राजसदरेसमोरच्या विस्तीर्ण चौकात गालिचे अंथरले होते. बाहेर नगारखान्याच्या द्वाराशी 2 हत्ती, 2 पांढरे शुभ्र घोडे उभे होते. चौकात मांडवावर भारी वस्त्रांच्या कणाती नाना रंगात उठून दिसत होत्या. राजसदरेवर मध्यभागी उंच चौथरा उभारला होता. भरजरी गालिच्यांनी तो चौथरा झाकला होता आणि त्यावर ते नामांकित सुवर्ण सिंहासन ठेविले होते. राजसदरेवरची व्यवस्था अशी होती की कुठल्याही कोपऱ्यातून ते सिंहासन दृष्टीला यावे. नगारखान्यापासून सिंहासनाचे अंतर एवढे असूनही बोललेला साधा शब्दही दोन्ही टोकांना स्पष्टपणे टिपला जात असे. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राजस्त्रियांना बसण्याची व्यवस्था केली होती. उजवी बाजू मंत्री, आप्तपुरुष या मंडळींनी बसण्याकरिता राखली होती. दोन्ही बैठकी ऐश्वर्यसंपन्न होत्या. डाव्या बाजूला सोडलेल्या जाळीदार पडद्यामुळे तो जनानी भाग आहे हे न सांगताही ओळखू येत होते. पहाटेचा समय जवळ येत असता राजे अष्टप्रधानांसह राज्यसभेत आले. पुरुष उंचीचे सुवर्ण गुर्ज घेतलेले गुर्जबदार समोर चालत होते. राजे मखमली पायघड्या घातलेल्या पायऱ्या चढून राजसदरेच्या प्रथम टप्प्यावर आले. नंतर उजव्या बाजूच्या पायऱ्या चढून ते पहिल्या चौकात आले. राजे साऱ्यांच्या नजरेत आले. सिंहासनामागे अनेक भालकरी उभे होते. त्यांनी सुवर्ण भाले सावरले होते. त्या सुवर्णांकित भाल्यांच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्ता निर्देशक चिन्ह दिसत होते. उजव्या हाताला भाल्यांच्या टोकांवर 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. तर सिंहासनाच्या डाव्या बाजूला अनेक अश्वपुष्पे भाल्याच्या टोकांवर लटकाविली होती. एक मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीतील लोंबकळणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजांचे लक्ष डाव्या सदरेवर जरी बैठकीवर श्वेतवस्त्रे परिधान करून बसलेल्या जिजाबाईंच्याकडे गेले आणि त्या क्षणी गागाभट्टांनी वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला. साऱ्या पंडितांनी तो वेदघोष उचलला. संथ पावले टाकीत राजे सिंहासनाचा चौथरा चढले. राजे काही क्षण तेथेच उभे राहिले. अथर्व वेदातील मंत्रघोषाचा गंभीर नाद राजसभेवर उठत होता. सिंहाचा मुखवटा असलेल्या सुवर्ण राजदंड गागाभट्टांनी राजांच्या हाती दिला. तो राजदंड मस्तकी लावून राजांनी सिंहासनाकडे पाहिले आणि अत्यंत नम्र भावाने सिंहासन पदस्पर्श होऊ न देता सिंहासन रोहण केले. राजे विरासन घालून बसले होते. उजव्या हातावर जवळ तलवार ठेवली होती. राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कानात अत्यंत तेजस्वी मोत्यांचे चौकडे शोभत होते. मानेच्या लहानशा हेलकाव्याबरोबर त्या मोत्यांवर तारांगण उठत होते. मस्तकी धारण केलेले शिवगंध, राजसभेवरून फिरणारी तीक्ष्ण नजर, टोकाशी किंचित बागदार झालेले सरळ नाक, निमुळत्या दाढीला आलेला डोल राजांचे प्रभावी व्यक्तिमत्व जाणून देत होते. साऱ्यांची नजर राजांवर स्थिरावली होती. पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्हे उमटली होती. मंत्रघोष करीत असतानाच गागाभट्टांनी मौल्यवान जडावाचे मोतिलक झालरीचे छत्र उचलले. ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला. क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राजसभेवर पसरली. अधीर जीवांच्या कानावर गागाभट्टांची घोषणा होती. क्षत्रिय कुलावंता, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशाह, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो सोहळा पाहणाऱ्या हजारो मुखातून तो जयध्वनी पडसादाद्वारे प्रमाणे अनेक वेळा उठला. मृदुंगावर थाप पडली. नर्तकींचे पदन्यास बोलू लागले. गवयांचे गायन सुरू झाले. चौकातल्या ध्रुपदांचे शब्द कानावर पडत होते. अतप्रताप तेरो जगमे हे हो रावराजे बहादूर, नाम सुनत गुणी आवत, धाय धाय पावत, मन इच्छा फलती नको आधार. वाद्यांच्या मेळ्याने आपल्या सप्तसुरांनी वातावरण उजळून सोडले. गडाच्या चारी दिशांना तोफांचे आवाज उठू लागले. राष्ट्रभूमीला छत्रपती लाभल्याची वार्ता
म्हणतात पसरली. डोळ्यातून झरणारे आनंदाश्रू न पुसता जिजाबाई थरथरत उठल्या. सारे अंग कापत होते. पुतळाबाई अश्रू टिपत धावल्या. जिजाबाईंना हात देत त्यांनी विचारले, काय हवं माँसाहेब? जिजाबाईंनी पुतळाबाईंकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी त्यांच्या कुशीत तोंड लपवीत त्या म्हणाल्या, घेऊन चल मला कुठंतरी, माझं पोर माझ्याच नजरेने दृष्टावेल. जिजाबाईंनी हुंदके फुटत होते. पुतळाबाई पाठीवर वरून हात फिरवित होत्या. सिंहासनावर राजांना जेव्हा सुवर्ण स्नान घातले जात होते तेव्हा पूर्वेला सूर्योदय होत होता आणि त्या बालसूर्याच्या सहस्र किरणांनी पृथ्वीवरचा अंधकार नाहीसा झाला. धन्यवाद मित्रांनो. आपण राहिलेला भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकूया. थँक्यू.